Welcome student. Myself Bhagyashree Prakash Ranade, junior college teacher from Rayat Shikshan Sanstha Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. Today, under the ROOT project conducted by Rayat Shikshan Sanstha and managed by Yashwantrao Chavan Institute of Science, Satara, today we are going to study the next point from the topic complex number. So this is our lecture number 6 from the topic complex number. Now, in this lecture, we are going to study De Moivre's theorem. If Z1 and Z2 are two complex numbers, and if exponential forms of Z1 and Z2 are Z1 is equal to R1 e raised to I theta 1 and Z2 is equal to R2 e raised to I theta 2, then multiplication of Z1 and Z2, that is Z1 into Z2 is equal to R1 e raised to I theta 1 into R2 e raised to I theta 2 is equal to R1 R2 e raised to I theta 1 plus theta 2. बघा आता इथे आपल्या डी मोइव्रे थिअरम हा पार्ट आपण बघणार आहोत आणि या थिअरम मध्ये जर आपल्याकडे Z1 आणि Z2 असे दोन कॉम्प्लेक्स नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिलेले असतील तर त्यांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतंय बघा, तर त्यांच्या मॉड्युलसची मल्टिप्लिकेशन होते R1 इंटू R2 आणि e रेज टू I थीटा 1 e रेज टू I थीटा 2. इथे आपण लॉज ऑफ इंडायसेस नुसार e रेज टू I थीटा 1 प्लस I थीटा 2 I कॉमन घेऊन e रेज टू I थीटा 1 प्लस थीटा 2 असं आपल्याला मिळतंय. त्याचप्रमाणे जर आता आपण डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केली दोन कॉम्प्लेक्स नंबरची Z1 अपॉन Z2 तर काय होतंय बघा, इथे R1 e raised to I theta 1 upon R2 e raised to I theta 2 is equal to R1 upon R2 into e raised to I theta 1 minus theta 2. इथे सुद्धा लॉज ऑफ इंडायसेस नुसार e raised to I theta 1 minus I theta 2 म्हणजेच I कॉमन घेऊन e raised to I theta 1 minus theta 2 असं आपल्याला मिळतंय. मग now in 1730, De Moivre proposed the following theorem for finding the powers of number Z is equal to R cos theta plus I sin theta. As Z raised to n is equal to R cos theta plus I sin theta bracket raised to n is equal to R raised to n cos n theta plus I sin n theta for any n belong to I. बघा आता हा 1730 मध्ये डी मोइव्रे या मॅथमॅटिशियनने गणितज्ञाने काय थिअरम प्रपोज केला, तर हा थिअरम Z रेज टू n या कॉम्प्लेक्स नंबरशी रिलेटेड होता, म्हणजे पॉवर ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर Z शी रिलेटेड होता. आणि त्या थिअरम नुसार त्याने काय स्टेटमेंट केलंय बघा, Z रेज टू n इज इक्वल टू Z ची त्याने व्हॅल्यू पुट केली R cos थीटा प्लस I sin थीटा ब्रॅकेट रेज टू n and is equal to R raised to n cos n theta plus I sin n theta for any n belong to I. कोणत्याही इंटिजर साठी हा थिअरम आपल्याला प्रूव्ह करता येतो. आता ह्या थिअरमचं प्रूफ आपण कुठे बघणार आहोत, तर आपण 11वी मध्ये मॅथमॅटिकल इंडक्शन हा जो चॅप्टर नंबर 4 शिकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला या थिअरमचं प्रूफ जे आहे ते मेथड ऑफ इंडक्शन ने देता येईल. ठीक आहे, ते आपण नंतर चॅप्टर नंबर 4 मध्ये शिकणारच आहोत. सध्या आपण कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिक मध्ये हा थिअरम एक्झाम्पल सॉल्विंग साठी वापरणार आहोत. ठीक आहे, आता बघा इथे एक एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल cos थीटा प्लस I sin थीटा ब्रॅकेट रेज टू 5 ही पॉवर जर आपल्याला काढायची असेल तर ती कशी काढायची, तर आता इथे R ची व्हॅल्यू 1 आहे कारण इथे दुसरा कुठला R दिला नाहीये त्यामुळे R 1च राहिला आणि ब्रॅकेट रेज टू n आहे cos थीटा प्लस I sin थीटा ची पॉवर 5th पॉवर आहे त्यामुळे जो अँगल होता थीटा त्या अँगलला n ने आपण मल्टिप्लाय केलंय आणि तो रिझल्टंट कॉम्प्लेक्स नंबर काय मिळाला, तर cos ऑफ 5 थीटा प्लस I sin ऑफ 5 थीटा. सिमिलरली
cos of theta plus I sin of theta bracket raised to -1 is equal to cos of -1 theta म्हणजेच minus theta plus I sin of minus theta. Then next example, cos theta plus I sin theta bracket raised to 2 by 3 is equal to cos of 2 by 3 theta plus I sin of 2 by 3 theta. Okay. First example is use de Moivre's theorem and simplify. त्याच्यामध्ये बघा आता वेगवेगळे पॉइंट वेगवेगळी एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली आहेत. डी मोइरे थिअरम नुसार आपल्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलंय. बघा फर्स्ट एक्झाम्पल cos pi by 3 plus I sin pi by 3 bracket raised to 8. आता डी मोइरे थिअरम आपण अप्लाय केला. cos of 8 pi by 3 plus I sin of 8 into pi by 3. Okay, so we can write 8 pi by 3 as 2 pi plus 2 pi by 3, and according to allied angle formulae we can write cos of 2 pi plus theta is equal to cos theta, and therefore cos of 2 pi plus 2 pi by 3 is equal to 2 pi by 3, and sin of 2 pi plus theta is equal to minus sin theta, and therefore sin of 2 pi plus 2 pi by 3 is equal to minus I sin 2 pi by 3 असं आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अलाइड अँगल फॉर्म्युले मात्र पाठवणं गरजेचं आहे. सो वी कॅन राईट cos of 2 pi by 3 as cos of pi minus pi by 3, and sin of 2 pi by 3 as sin of pi minus pi by 3. Again using allied angle we can write is equal to minus cos of pi by 3 minus I sin of pi by 3. So by taking minus by putting values of cos of pi by 3 and I sin of pi by 3, we can write minus 1 by 2 minus I root 3 upon 2. So taking denominator common, we can write or keep the answer as it is, or take denominator 2 common and write minus 1 minus I root 3 upon 2. Okay. Now see second example, cos 5 theta plus I sin 5 theta bracket square upon cos 4 theta minus I sin 4 theta bracket cube. Now according to de Moivre's theorem we can write cos of 5 theta plus I sin of 5 theta bracket square. So multiplying 2 by 5 theta we get cos of 10 theta plus I sin of 10 theta according to de Moivre's theorem, and in the denominator also multiply 4 theta with 3, so we get cos of 12 theta minus I sin of 12 theta. Now cos of 10 theta plus I sin of 10 theta upon cos of we can write 12 theta cos of you know that cos theta is equal to cos of minus theta, and therefore you can write cos of 12 theta as cos of minus 12 theta, and sin of minus theta is equal to minus sin theta, and so you can write plus I into sin of minus 12 theta. Okay, so we get cos of 10 theta minus of minus 12 theta plus I sin of 10 theta minus of minus 12 theta. So minus of minus means plus, so we get cos of 22 theta plus I sin of 22 theta. Okay, so in this way we can solve the examples by using, we can simplify the given examples by using de Moivre's theorem. Now see second example, express the number 1 plus I bracket raised to 4 in form of a plus ib. आता इथे आपल्याला 1 plus I raised to 4 हा नंबर a plus ib या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. मग तो कसा करायचा बघा इथे, त्यासाठी आपण 1 plus I या कॉम्प्लेक्स नंबरला z असं नाव दिलं. सो we will find the modulus and argument of complex number. So we get modulus of complex number is root 2 and argument of complex number is equal to pi by 4. Okay, so after finding modulus and argument we convert the given number into polar form. So we get z is equal to
r cos theta प्लस i sin theta. आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट केल्यानंतर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा. त्यामुळे तो कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला √2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 प्लस आय साइन ऑफ पाय बाय 4 असा मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय बघा, z⁴. आता z ची 4th पॉवर काढायची आहे, त्यामुळे आपण डी मोइरे थेरम वापरू शकतो. सो 1 प्लस आय ब्रॅकेट ⁴ इज इक्वल टू √2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 प्लस आय साइन ऑफ पाय बाय 4 ब्रॅकेट ⁴. सो √2⁴ into cos of 4 pi upon 4 plus I sin of 4 pi upon 4. Now √2⁴ means 2 into 2, that is 4. Okay, 4 into cos of pi plus I sin of pi. Now value of cos of pi is -1 and value of sin of pi is 0. So we get the answer z⁴ is equal to -4 plus 0i, and which is equal to -4. Okay. Now we see next part of the unit complex number, and that is cube root of unity. What is mean by unity? Unity means 1. Okay. So if you take x cube is equal to 1, if you take the equation x cube is equal to 1, so solution of that equation is called as cube root of 1. Okay. And therefore if you solve this equation x cube is equal to 1, then we get x cube minus 1 is equal to 0. If you find out, if you factorize this x cube minus 1 by using the factorization formula, then you will get x minus 1 into x square plus x plus 1 is equal to 0. बघा आता x cube is equal to 1 ह्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच काय, तर क्यूब रूट्स ऑफ, या इक्वेशनला 3 सोल्युशन्स मिळतील कारण याची डिग्री 3 आहे. आणि ती जी 3 सोल्युशन्स असतील ती 3 सोल्युशन्स म्हणजेच काय, तर क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके. सो आता या इक्वेशनची 3 सोल्युशन्स कशी फाइंड आउट करायची, तर त्यासाठी आपण हे जे इक्वेशन आहे ते x क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे लिहून घेतलंय. आता हे जे इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहिलंय त्याला त्याचे आपण फॅक्टर्स पाडले बाय युजिंग द फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आणि ते फॅक्टर्स कसे पडलेत बघा, x मायनस 1 इंटू x स्क्वेअर प्लस 1 x प्लस 1 असे 2 फॅक्टर्स पडलेत. आता 2 प्रॉडक्टची मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल तर त्यातला कोणताही एक प्रॉडक्ट 0 असायला हवा, बरोबर, किंवा दोन्ही 0 असून चालतात. मग आता म्हणजेच आपल्याला if x minus 1 is equal to 0, then we get one root of the equation, and that one root is x is equal to 1. x minus 1 0 म्हणजेच काय, we get x is equal to 1. or आता बघा x square plus x plus 1 is equal to 0 असं जर आपल्याला मिळालं तर त्याची रूट्स किती पडतील. आता ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्यामुळे त्याची आपल्याला रूट्स फाइंड आउट करावी लागतील. Okay, so we find out roots of the quadratic equation. So x is equal to 1 or x is equal to. मग आता त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स कशी काढणार आपण, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असं आपल्याकडे फॉर्म्युला आहे, बरोबर. मग आता त्या अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. मग आता त्या फॉर्म्युलात जर आपण सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, x इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस √3 अपॉन 2. आता सॉरी प्लस ऑर मायनस रूट ऑफ -3 अपॉन 2. आता रूट ऑफ -3 म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर मिळणार आहे तुम्हाला, तो किती असणार आहे तर √3i. सो यू विल गेट 2 व्हॅल्यूज ऑफ x and that 2 values are x is equal to 1 or x is equal to plus or minus 1 plus or minus I √3 upon 2. पण आता जर सेकंड व्हॅल्यू तुम्ही बघितली तर ती सेकंड व्हॅल्यू x is equal to प्लस और मायनस मध्ये साइन असल्यामुळे त्या खरं तर 2 व्हॅल्यूज आहेत.
बरोबर. म्हणजे x इज इक्वल टू 1 ही एक व्हॅल्यू झाली, x इज इक्वल टू -1 प्लस i√3/2 ही दुसरी व्हॅल्यू झाली आणि x इज इक्वल टू -1 मायनस i√3/2 ही तिसरी व्हॅल्यू झाली. ठीक आहे. सो यू विल गेट 3 क्यूब रूट्स ऑफ 1 and that's are 1, -1 plus √3i/2 and -1 minus √3i/2. आता ही जी दोन कॉम्प्लेक्स रूट आपल्याला मिळालेली आहेत त्यातल्या एका ते जर दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही बघितले तर ते एकमेकांचे कॉन्जुगेट आहेत. बरोबर आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत ते. तसंच जर आपण एका कॉम्प्लेक्स नंबरला W असं नाव दिलं तेव्हा आपण त्याला ओमेगा असं म्हणूया, ओमेगा असं नाव दिलं तर त्या जो दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे तो त्याचा स्क्वेअर होतोय. म्हणजे ती दोन्ही जी आपल्याला दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर मिळाले त्यातल्या कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला एका कॉम्प्लेक्स नंबरला जर तुम्ही ओमेगा नाव दिलं तर दुसरा कॉम्प्लेक्स नंबर ओमेगा स्क्वेअर असा आपल्याला मिळतो. सो वी कॅन राईट दिस 3 रूट्स ॲज omega 1 omega and omega square. Hence we get 3 cube roots of unity and that cube roots of unity are 1 omega and omega square. So there are some notes about these cube roots of unity. First note is 1 is equal to e raised to 2 pi I. This is the exponential form of complex number. Omega is equal to e raised to 2 pi by 3i and omega square is equal to e raised to 4 pi by 3i. Second note is 1 plus omega square is equal to 0. And we will use these notes to solve some examples. बिफोर आता बघा एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपण इथे सेट ऑफ पॉइंट इन अ कॉम्प्लेक्स प्लेन हा एक पॉइंट बघणार आहोत. इफ z is equal to x plus iy represent a variable point p of xy and z1 is equal to x1 plus iy1 represent a fixed point a x1 y1 then आता बघा आपण काय म्हटलं इथे z is equal to x plus iy म्हणजेच p of xy हा पॉइंट हा व्हेरिएबल पॉइंट आहे असं आपण अज्युम केलंय आणि z1 हा पॉइंट फिक्स पॉइंट आहे असं आपण अज्युम केलंय. मग आता त्यांनी काय तिथे 3 पॉइंट वेगवेगळ्या नोट्स दिलेले आहेत. मॉड ऑफ z1 मायनस z मायनस z1 रिप्रेझेंट द लेंथ ऑफ AP. आता ही डायग्राम बघा, ही डायग्राम जर तुम्ही बघितली तर a इज इक्वल टू x1 y1 हा फिक्स पॉइंट आहे आणि p ऑफ xy हा व्हेरिएबल पॉइंट आहे आणि तो व्हेरिएबल पॉइंट असेल तर मॉड ऑफ z मायनस z1 काय येईल? मॉड्युलस म्हणजे डिस्टन्स बिटवीन द पॉइंट a अँड p, डिस्टन्स ऑफ द लाईन सेगमेंट a अँड p हे काय येईल तर लेंथ ऑफ द डिस्टन्स म्हणजे मॉड ऑफ z1 मायनस z2 म्हणजे डिस्टन्स ऑफ द लाईन सेगमेंट a अँड p हे आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नोटचा आहे z minus z1 is equal to a represent the circle with the center a of x1 y1 and radius a. आता बघा जर त्या z1 minus z1 ची व्हॅल्यू a मिळाली आपल्याला तर ते काय असणार आहे तर ते सर्कल असणार आहे आणि जर सर्कलचं सेंटर कोणतं असणार आहे तर x1 y1 हे त्याचं सेंटर असणार आहे आणि स्मॉल a ही त्याची रेडियस असणार आहे. बघा तुम्ही डायग्राम वरून तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. मग a इज इक्वल टू x1 y1 हा फिक्स पॉइंट आहे, p हा व्हेरिएबल पॉइंट आहे आणि जर तो a या डिस्टन्स वरून मूव्ह होत असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला काय मिळणार आहे तर सर्कल मिळणार आहे. ठीक आहे ना. बघा थर्ड नोट, if z minus z1 is equal to z minus z2 represent perpendicular bisector of the line joining the points a and b.
जर आपल्याला दोन वेगवेगळे पॉइंट Z1 आणि Z2 दिलेले असतील आणि P हा व्हेरिएबल पॉइंट असेल आणि जर त्या पॉइंटचं Z1 आणि Z2 पासूनचं डिस्टन्स हे कायम तो कुठूनही व्हेरी झाला तरी ते सेम राहत असेल तर तो पॉइंट त्या लाईन सेगमेंट AB च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरती असणार आहे. ठीक आहे. आता हे काही जिओमेट्रिकल ऍप्लिकेशन्स आहेत कॉम्प्लेक्स नंबरची, ती तुम्हाला त्यांनी पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आता ह्या जिओमेट्रिकल ऍप्लिकेशन वरती कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन काही आपल्याला विचारलेला नाहीये, ते तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे. आता आपण क्यूब रूट ऑफ युनिटी हा पॉइंट जो बघत होतो त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज इफ ओमेगा is a complex cube root of unity, then prove that first example 1 upon omega plus 1 upon omega square is equal to -1. Second 1 plus omega square bracket cube is equal to -1. And third 1 minus omega plus omega square bracket cube is equal to -8. आता आपण हे सगळे तिन्ही पॉइंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण आपल्या क्यूब रूट ऑफ युनिटीच्या प्रॉपर्टीज अप्लाय करणार आहोत, आपल्याला ज्या माहिती आहेत त्या सगळ्या. ठीक आहे. आता आपण वन बाय वन बघूया. पहिलं एक्झाम्पल. आता आपण जी कॉमन माहिती आहे सगळीकडे आपण जी कॉमनली वापरणार आहोत ती आधी लिहून घेऊयात. गिव्हन दॅट ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, सो वी कॅन राईट ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. Also, we have the property omega square plus omega plus 1 is equal to 0. Okay. So, by using this property, we can write omega square plus 1 is equal to minus omega and omega plus 1 is equal to minus omega square. So, now consider the left hand side of first example. So, 1 upon omega plus 1 upon omega square is equal to, आता बघा इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा ही ऍडिशन करण्यासाठी डिनॉमिनेटर कॉमन करून घेऊया. डिनॉमिनेटर कॉमन करण्यासाठी पहिल्या 1 अपॉन ओमेगाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ओमेगाने मल्टिप्लाय करूया. सो वी गेट ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि आपल्याला -1 असा आन्सर मिळणार आहे. देन सेकंड 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. आता इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअरच्या जागी आपण काय पुट करू शकतो तर मायनस ओमेगा ब्रॅकेट क्यूब. आता हे सिम्प्लिफाय केलं तर आपण कसं करू शकतो -1 इंटू ओमेगा ब्रॅकेट क्यूब म्हणजेच -1 क्यूब इंटू ओमेगा क्यूब. आता -1 चा क्यूब -1 -1 आणि ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे 1. सो वी गेट आन्सर -1. देन थर्ड 1 minus omega plus omega square bracket cube. आता बघा इथे आपल्याकडे व्हॅल्यू कसली आहे 1 प्लस ओमेगा ची व्हॅल्यू आहे किंवा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे, बरोबर. म्हणून आपण इथे मायनस ओमेगाला सेपरेट करूया आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आधी लिहूया. सो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा ब्रॅकेट क्यूब. आता 1 प्लस ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहू शकतोय तर 1 plus omega square is equal to minus omega. So we get minus omega bracket cube. आता minus omega ची ऍडिशन किती येते -2 ओमेगा. So -2 ओमेगा ब्रॅकेट क्यूब म्हणजेच -2 क्यूब इंटू ओमेगा क्यूब. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आणि -2 क्यूब इज इक्वल टू -8. So we get answer -8. So in this way we have proved all the given expressions. Now see second example. If omega is a cube root of unity, then show that first 1 minus omega plus omega square bracket raised to 5 plus 1 plus omega minus omega square bracket raised to 5 is equal to 32. Then second, आता याचा सोल्युशन बघा. इथे आपण आधी लेफ्ट हँड साइड कन्सिडर करूयात. तर लेफ्ट हँड साइडला आपण तिथे आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करून त्याला आपण एक्सप्रेशनला 1 असं नाव दिलं.
आता त्या लेफ्ट हँड साइड मध्ये जे ज्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्याच्या व्हॅल्यू आधी आपण काढून घेऊयात. बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा ब्रॅकेट रेज टू 5. आता ह्याची व्हॅल्यू काय येईल, तर 1 प्लस ओमेगा स्क्वेअरचा बघा आपण मायनस ओमेगा पुट करू शकतो. सो मायनस ओमेगा ब्रॅकेट रेज टू 5. सो -2 ओमेगा ब्रॅकेट रेज टू 5. सो -2 रेज टू 5 into ओमेगा रेज टू 5 इज इक्वल टू -32 ओमेगा रेज टू 5 असं आपल्याला मिळालेलं आहे. आता सेकंड टर्म तुम्ही कन्सिडर केली तर 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5. ठीक आहे, म्हणजे काय होणार बघा, 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू आपण काय पुट करू शकतो, तर मायनस ओमेगा स्क्वेअर आणि मायनस ओमेगा स्क्वेअर रेज टू 5 म्हणजे काय, तर मायनस ऑफ 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5. ठीक आहे, मायनस ऑफ 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 5 म्हणजे काय, तर -2 रेज टू 5 इंटू ओमेगा रेज टू 10. आता -2 रेज टू 5 ची व्हॅल्यू काय येईल, तर ती -32 आणि ओमेगा रेज टू 10 इज इक्वल टू ओमेगा रेज टू 10. आता बघा ए आणि बी ही जी दोन एक्सप्रेशन्स आपल्याला मिळाले ती आपण एक्सप्रेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहोत. त्यामुळे काय होईल बघा पुढे, so putting a and b in equation 1, expression 1, we get left hand side is equal to -32 omega raised to 5 plus -32 omega raised to 10. आता या दोन्ही टर्म मधून आपण 32 ओमेगा रेज टू 5 म्हणजे -32 ओमेगा रेज टू 5 कॉमन घेऊ शकतो. ते जर आपण कॉमन घेतलं तर आपल्याला ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, मायनस ओमेगा. सो वी गेट 32 ओमेगा रेज टू 6. ओके, मायनस मायनस बिकम प्लस. आता 32 ओमेगा रेज टू 6, ओमेगा रेज टू 6 ला आपण ओमेगा क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकतो आणि ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आहे, त्यामुळे 1 चा स्क्वेअर 1 मिळणार आहे, त्यामुळे आपल्याला ह्याची व्हॅल्यू मिळणार आहे 32. समजलं एक्झाम्पल हे? सगळ्या स्टेप केअरफुली वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देन सी सेकंड एक्झाम्पल, 1 minus omega into 1 minus omega square into 1 minus omega raised to 4 into 1 minus omega raised to 5 is equal to 9. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करणार आहोत. 1 minus omega into 1 minus omega square into 1 minus omega raised to 4 into 1 minus omega raised to 5 is equal to, आता आपण 1 minus omega into 1 minus omega square into 1 मायनस ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. आता ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1, त्यानंतर ओमेगा रेज टू 5 कसं लिहू शकतो आपण, ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. सो लास्ट ब्रॅकेट बिकम 1 मायनस ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आपण 1 पुट करायची म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, तर 1 मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 1 मायनस ओमेगा इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके, सो वी गेट 1 minus omega bracket square into 1 minus omega square bracket square. Okay, so we get 1 minus omega into 1 minus omega square bracket square. Okay, so we get 1 minus omega square minus omega plus omega cube. So we get and bracket raised to 2 is equal to 1 मायनस. आता इथे बघा नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलंय, तर ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर आणि मायनस ओमेगा मधलं मायनस साइन कॉमन घेतलं. सो वी गेट 1 मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 1 कुठून आला, तर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आपण 1 पुट केली आहे. ठीक आहे, सो वी गेट इन द नेक्स्ट स्टेप वी गेट 1 मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा म्हणजे -1 according to our property. So 1 minus -1 plus 1 bracket square. So we get 3 square and is equal to 9. So in this way, today we have completed the last point of the topic complex number, and that is cube root of unity.